सर्वांना नमस्कार. UDAS प्लस 2025-26 मधील प्रोफाइल अँड फॅसिलिटी व स्टुडंट मॉड्यूल कशा प्रकारे सर्टिफाय करावे ते आपण लाईव्ह डेमो या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. चला तर पाहूया आपण सर्टिफाय कसे करावे. सर्वांना नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये UDAS पोर्टलवरील स्कूल पोर्टल आणि स्कूल पोर्टल म्हणजेच प्रोफाइल अँड फॅसिलिटी व स्टुडंट पोर्टलमध्ये सर्टिफाय कसे करायचं ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. सर्वप्रथम सुनील भोये या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बारला UDAS प्लस आपण टाकायचं आहे, सर्च करायचं आहे. त्यानंतर पहिली जी वेबसाईट येते त्यावर आपण टच करूया. ऑल मॉड्यूल लॉग इन फॉर ऑल मॉड्यूलला आपण टच करूया. स्टेट निवडूया आणि गो बटनावर क्लिक करूया. मित्रांनो, सांगू इच्छितो की या प्रोफाइल अँड फॅसिलिटी तसंच स्टुडंट मॉड्यूल सर्टिफाय करण्याची शेवटची तारीख ही 31 तारीख आहे. त्यामुळं आपल्याला लवकरात लवकर हे सर्टिफिकेशन करून घ्यावं लागणार आहे. आपण सर्वप्रथम स्टुडंट मॉड्यूल सर्टिफिकेशन कसं करायचं ते पाहूया. लॉग इनला टच केलं, आपण युजर आयडी आणि पासवर्ड टाकून घेऊया आणि कॅप्चा टाकूया. लॉग इन म्हणूया. माझी शाळा या ठिकाणी ओपन झालेली आहे. यानंतर 2025-26 ची आपण टॅब क्लिक करूया. या ठिकाणी आलेली टॅब क्लोज करून घेऊ. आणि मित्रांनो, या ठिकाणी काही गोष्टी गांभीर्याने पाहणं गरजेचे आहे. त्या म्हणजे इयत्ता पहिलीचे विद्यार्थी नोंदवलेले आहेत का, आणि हे समोर जो बार दिसत आहे किंवा या ठिकाणी समोर जे विद्यार्थ्यांची प्रत्येक मुलं मुलीची यादी दिसत आहे त्यामध्ये आपण गांभीर्याने चेक करणं गरजेचं आहे. यामध्ये इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये जेवढे आहेत तेवढे इथे नोंदवलेले दिसत आहेत का मुले मुली. त्याचबरोबर दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी जेवढे काही वर्ग आहेत त्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या ही आपल्या प्रत्यक्षात असलेल्या विद्यार्थी संख्येबरोबर जुळत आहे की नाही याची खात्री करा. या ठिकाणी काही शाळांनी जर पहिलीचे विद्यार्थी नोंदवले नसतील तर ते अगोदर नोंदवणे गरजेचे आहेत. यानंतर दुसरी गोष्ट पाहायची म्हणजे या विद्यार्थ्यांचे सर्वांचे अपार आयडी पूर्ण झालेले आहेत की नाहीत. या ठिकाणी अपार मॉड्यूलला जाऊन आपण प्रत्येक इयत्ता निवडायची आहे आणि इयत्ता निवडून गो बटनावर क्लिक केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याची यादी समोर अपार जनरेटेड म्हणून अशा प्रकारचा मार्क येतोय. मग तो मार्क प्रत्येक इयत्ता निहाय विद्यार्थ्यांच्या समोर येतोय की नाही ते पाहायचं आहे आणि त्यानंतरच हे सर्टिफिकेशन करायला घ्यायचं आहे. आपण ॲक्टिव्ह स्टुडंटमध्ये जाऊन आपण आपल्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा आपण शाळेची एकूण संख्या आपण अशा प्रकारे चेक करू शकतो. या ठिकाणी सुद्धा आपण कंप्लीटेड आहेत की नाही विद्यार्थी आपण तेही पाहू, जनरेटेड आहेत की नाहीत. या ठिकाणी सुद्धा PN अशा प्रकारे आपला आलेला दिसतोय, पेन नंबर आलेला आहे. या सर्व गोष्टी आपण चेक करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच जर आपलं सर्व काम पूर्ण असेल तर या ठिकाणी स्कूल सर्टिफिकेशन नावाची एक टॅब आहे, त्याला आपण टच करायचं आहे. मित्रांनो, सर्व काम पूर्ण झाल्याची खात्री करा आणि त्यानंतरच आपण हे काम करण्यासाठी घ्यायचं आहे. स्कूल सर्टिफिकेशनवर आपण गेल्यानंतर या ठिकाणी टोटल स्टुडंट आहेत 11, कंप्लीटेड स्टुडंट आहेत 11, इन प्रोग्रेसमध्ये 0 आणि नॉट स्टार्टेडमध्ये सुद्धा 0 आहेत. जर आपले टोटल स्टुडंटमधले जेवढे विद्यार्थी आहेत तेवढेच विद्यार्थी जर कंप्लीटेड दिसत असतील तर तुमचं सर्व काम झालेलं आहे असं समजून आपण या ठिकाणी खालच्या बाजूस चेकबॉक्स आहे, या चेकबॉक्सला क्लिक करणार आहात आणि यानंतर आपण सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे.
आर यू शुअर टू वॉन्ट सर्टिफाय दिस द डाटा अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे. ओके म्हणतोय आणि या ठिकाणी माझी शाळा सर्टिफाईड झालेली दिसत आहे. या ठिकाणी वरच्या बाजूला हा मेसेज युडायसच्या समोर डाटा सर्टिफाईड म्हणून आलेला आहे. म्हणजे माझ्या या स्टुडंट पोर्टलचं काम सर्टिफाईड करण्याचं काम झालेलं आहे. आणि या ठिकाणी समोर मेसेज सुद्धा आलेला आहे, थँक फॉर सबमिटिंग स्टुडंट डाटा सर्टिफिकेशन डेट अँड टाईम. अशा प्रकारे सर्व माहिती या ठिकाणी दिसत आहे. डाटा सर्टिफाईड झालेला आहे. यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे पोर्टल किंवा प्रोफाइल अँड फॅसिलिटी पोर्टल आपण कशा प्रकारे सर्टिफाय करायचे ते. मित्रांनो, ही टॅब आपण आता लॉग आउट करून घ्यायची आहे. यानंतर पुन्हा एकदा आपण युडायस पोर्टलच्या ज्या 4 टॅब आहेत त्या 4 टॅबच्या ठिकाणी येतोय आपण. त्या ठिकाणी आल्यानंतर आपण प्रोफाइल अँड फॅसिलिटी पोर्टलला आपण टच करायचं आहे. आपल्या शाळेचा या ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा भरून घेऊन लॉग इन म्हणायचं आहे. या ठिकाणी डाटा सर्टिफाईड करण्यापूर्वी आपल्या शाळेच्या युडायस पोर्टलमधील प्रोफाइल अँड फॅसिलिटीमधील सर्व टॅब भरलेले असाव्यात आणि कंप्लीटेड असाव्यात. आता आपण लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन म्हटल्यानंतर या ठिकाणी डाटा कॅप्चर म्हणून जी पहिली टॅब आहे त्याला आपण टच करायचं आहे आणि या सर्व टॅब पुढे कंप्लीटेड आहेत की नाही ते हे पाहून घ्यायचं आहे. यानंतर खालच्या बाजूस जे न्यू टॅब म्हणून आलेली आहे सर्टिफिकेशनची, ती टॅबवर आपण क्लिक करायचं आहे. या ठिकाणी चेकबॉक्सला क्लिक करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला काही आपल्या शाळेचे काम पूर्ण झाल्याबाबत आपल्याला माहिती लिहायची आहे. आपण या ठिकाणी डेस्कटॉप साईट होतं ते आपण क्लिक कमी केलेलं आहे जेणेकरून आपल्याला हे समोर सगळं व्यवस्थित दिसावं. यानंतर याच ठिकाणचा डाटा आपण त्यांनी लिहिलेल्या मेसेजमधीलच आपण हा डाटा कॉपी पेस्ट करून खाली मेसेज लिहायचा आहे त्या ठिकाणी आपण तो पेस्ट केलेला आहे. यानंतर आपण खाली सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मेसेज येतो आणि शेवटी आपण सबमिटचा मेसेज येतो. या ठिकाणी स्कूल डाटा हॅज बीन सर्टिफाईड म्हणून असा मेसेज येतोय. वरच्या बाजूला सुद्धा स्कूल स्टेटस सर्टिफिकेशन म्हणून येत आहे. अशा प्रकारे आपण स्कूल पोर्टल युडायस मधील प्रोफाइल अँड फॅसिलिटी सुद्धा आपल्या सर्टिफाईड झालेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या शिक्षक मित्रांना शेअर करा आणि जर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी लिंक दिलेली आहे. धन्यवाद.